हा पिझ्झा बघा ना, काय मस्त चीजी झालाय। अगदी बाहेरून ऑर्डर केल्यासारखा वाटतोय ना। आणि खरं सांगू, तुम्ही सुद्धा अगदी कमी खर्चात ओव्हनचा वापर न करता तव्यामध्येच घरच्या घरी असा पिझ्झा करू शकता। त्यामुळे आत्ताच न विसरता व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि साधा नाही बरं, भरपूर चीज असलेला पनीर चीज पिझ्झा करतोय, तो सुद्धा तव्यावर। अगदी व्यवस्थित प्रमाण दिले, डोळे झाकून वापरा म्हणजे तुम्हाला पिझ्झा जमलाच म्हणून समजा। इतर पिझ्झांपेक्षा खूप सोप्या पद्धतीने रेसिपी दिली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सुचिता's किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे पनीर चीज पिझ्झा करणार आहोत। पण पिझ्झा करायचा म्हटलं की आपल्याला वाटतं ते महाग आहे, पण एक पिझ्झा बाजारातून घेतल्यावर त्याला जेवढा खर्च येतो ना, तेवढ्या खर्चात तुम्ही साहित्य घेतले तर घरी 10 पिझ्झे करू शकाल। खूप सोप्या पद्धतीने पनीर पिझ्झा बनवणार आहोत। पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर नीट साहित्य बघून घ्या, नाहीतर लिहून घ्या। पहिल्यांदा पिझ्झा बेस बनवण्यासाठी काय साहित्य लागणार ते बघूयात। बेस बनवण्यासाठी बघा, 2 कप मैदा, पाऊण कप फ्रेश दही घेऊ। दही हे मी घरीच बनवलेले घेतले। आणि 2 चम्मच पिठी साखर, 2 चम्मच बेकिंग पावडर, त्याच सोबत अर्धा चम्मच बेकिंग सोडा, 1 चम्मच मीठ आणि 2 मोठे चमचे तेल। आता हे सर्व मळून घेऊ। थोडं पाणी घेण्याची गरज वाटते, थोडंसं पाणी घेऊन असं सॉफ्ट पीठ मळून घेते। शेवटी थोडं तेल घेऊन पुन्हा एकदा 2 मिनिट तेलासोबत मळून घेऊ। आता हे असंच 15 मिनिटांसाठी झाकून ठेवू। पीठ भिजेपर्यंत टॉपिंगसाठी कोणत्या भाज्या लागणार आहेत ते बघूयात। तर इथं मी ही लाल शिमला मिरची अशी चिरून घेतले, पिवळा शिमला मिरचीचे काप करून घेतलेत आणि टोमॅटो, त्याचसोबत कांद्याचे असे चौकोनी काप करून घेतलेत आणि पनीर याचे मी चौकोनी पातळ काप करून घेतलेत। हे पनीर मी घरीच बनवलेले आहे। तुम्हाला पनीर कसे करायचे पाहायचे असेल तर सुचिता's किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलवर जाऊन पनीर रेसिपी बघू शकता, नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पनीर रेसिपीची लिंक दिलेली आहे, ती एकदा जाऊन नक्की बघा। आता यासोबत आपल्याला लागणार आहे मॉझरेला चीज। हे बाजारात तुम्हाला कुठेही मिळून जाईल। आता हे पनीर 5 मिनिटांसाठी मॅरिनेट करायला ठेवू। यामध्ये घालायचं आहे पाव चम्मच लाल तिखट पावडर, पाव चम्मच हळद आणि 1 मोठा चम्मच दही। आता हे सर्व मिक्स करून घेऊन असंच 5 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवू। यासोबत काही सॉसेस पण पिझ्झासाठी लागणार आहेत। पिझ्झा सॉस 2 चम्मच, शेजवान सॉस 2 चम्मच, रेड चिली सॉस 2 चम्मच आणि टोमॅटो केचप। आता या भाज्या अशाच पिझ्झामध्ये टॉपिंग न करता थोड्या तेलात भाजून घेऊ, म्हणजे त्या चवीला छान लागतात।
गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय. तव्याला थोडं तेल लावून मग त्यामध्ये या सर्व भाज्या टाकून हलवून घेऊ आणि थोडं मीठ टाकू म्हणजे छान शिजल्या जातील. आता या झाकून असंच 2 ते 3 मिनिटांसाठी मध्यम गॅसवर ठेवू. 3 मिनिटांनी बघूयात. बघा भाज्या छान भाजलेल्या आहेत. आता हे काढून घेऊ. यामध्ये आता मॅरिनेट केलेले पनीर तेलात थोडे परतून घेऊ म्हणजे चवीला छान लागतात. थोडंसं बघा पनीरवर सोनेरी रंग येऊ लागलाय. पनीर बघा छान भाजले आहे. काढून घेऊयात. साधारण कणिक भिजायला ठेवून 15 मिनिट झालेत. उघडून बघूयात. कणिक बघा मस्त अशी सॉफ्ट झाली ना. आता लगेच पिझ्झा बेस करायला घेऊया. या कणकेमधून अर्धी कणिक घेऊन याचा असा गोळा करा. एवढ्या प्रमाणात 2 पिझे तयार होतात. हा उंडा कोरड्या मैद्यात घोळून याला लाटून घ्यायचा. तर हे बघा पोळी लाटून घेतली. आता या प्लेटच्या साईज एवढी पोळी लाटले. थोडंसं हाताने दाबून घेऊ म्हणजे छान पसरलं जाईल. आता ही पोळी तव्यावर थोडी भाजून घेऊ. तर तव्यावर पोळी टाकताना अशीच उचलायची नाही तर पोळी ती लांबेल. त्यामुळे अशी घडी करा मग पोळी उचला. तवा बघा मी गरम करायला ठेवलाय. तव्यावर थोडंसं मैद्याचं पीठ टाकायचं म्हणजे पोळी तव्याला चिटकणार नाही. आणि हे असं पेपरने पसरवायचं आणि जास्तीचं पीठ काढून टाकायचं. आता यावर ही पोळी ठेवायची. उचलताना बघा थोडी गोळा झाली. त्यामुळे हाताने आपण थोडं पसरून घेऊ आणि यावर सुरीने टोचून घ्यायचे. याने काय होतं पिझ्झा बेस फुगून येणार नाही. तुम्ही रेडीमेड जरी पिझ्झा बेस आणला त्यामध्ये बघा असे टोचे मारलेले असतात. गॅस हा मध्यमच ठेवायचा. 5 मिनिटांनी बघा आपण चेक करूया. आता पोळी जरा भाजत आली आहे. अजून थोडा 2 मिनिटांसाठी ठेवू. आपण बेस न भाजता टॉपिंग करून असाच पिझ्झा ठेवला तर थोडासा कच्चा राहण्याचे चान्सेस असतात कारण हा बेस हा जाड असतो. 2 मिनिटांनी बघा पोळी छान भाजली आहे. आता गॅस हा बंद करा. आपण या तव्यावर पिझ्झा बनवणार आहे त्यामुळे असाच तवा टॉपिंगसाठी घ्या. हे बघा बेस उलटायचा. भाजलेली बाजू वर करायची आणि ही कच्ची बाजू भाजण्यासाठी खाली करायची. बघा काय मस्त भाजली आहे पोळी. आता या साईडवर पण सुरीने टोचून घ्यायचे. टोचून झाले की थोडं तेल लावायचं. मग यावर 2 चम्मच पिझ्झा सॉस, 2 चम्मच टोमॅटो केचप, 2 चम्मच रेड चिली सॉस आणि 2 चम्मच शेजवान सॉस. आता हे सर्व सॉस चम्मचने पोळीवर पसरून घेऊ. आता चीज घालायचंय. मोझरेला चीज हे मात्र भरपूर घालायचं आणि भाज्या ज्या तुम्हाला आवडतात तशा घाला. मगाशी आपण थोडेसे तेलात भाजून घेतलेल्या त्या भाज्या घालू. लाल शिमला मिरचीचे 4 साईडला 4 तुकडे ठेवू. त्याच्यात जवळ 4 साईडला 4 पिवळी शिमला मिर्च ठेवू. तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही सजवू शकता. त्याचसोबत टोमॅटो, कांदा आणि पनीर मी जास्त घालणार आहे कारण हा पनीर पिझ्झा आहे त्यामुळे पनीर जास्त असलंच पाहिजे. सर्व घालून झाले की शेवटी याच्यावर भरपूर असं मोझरेला चीज घालायचं. चीज घालून झाले की
आता हा तवा गॅसवर ठेवू. गॅस हा मध्यमच ठेवायचा. यावर असं एखादं ताट झाकून 10 ते 15 मिनिटासाठी असंच ठेवू. साधारण बघा 10 मिनिटांनी चेक करूया. हळूच काढायचं, ताट गरम आहे. काय मस्त पिझ्झा दिसतोय आणि चीज बघा किती मस्त असं मेल्ट झालंय. गॅस आता बंद करायचा. याच्या खाली सुरी अशी घालून याच्या कडा मोकळ्या करायच्या. पिझ्झा काढून घेऊ. हे बघा पिझ्झा खालून छान भाजला आहे. मस्त असं सोनेरी रंग आलाय. आता हळूच पिझ्झा काढून घेऊया. पिझ्झा कट करूया. आता शेवटी पिझ्झा पूल करूया. बघा काय मस्त चीज पूल होतंय. खूपच मस्त. रेसिपी खूप सोपी आहे. रेसिपीचं अगदी असंच प्रमाण वापरा. टायमिंग नीट फॉलो करा. तुमचा सुद्धा पिझ्झा छान होईल. करून बघा अशी रेसिपी. कशी वाटते ते कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. ज्यांना पिझ्झा खूप आवडतो त्यांना शेअर करा रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.